नमस्कार, मी विलास महल्ले आणि आपण पाहत आहात GTV न्यूज मराठी. गेल्या 1 वर्षात चोरी गेलेल्या 110 मोबाईलपैकी 62 मोबाईल हे पोलिसांनी हस्तगत केले. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल हे मूळ मालकांच्या सुपूर्द करण्याची प्रक्रिया ही यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या 1 वर्षात जवळपास 110 मोबाईल हे चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना समोर आल्यानंतर घाटंजी पोलिसांनी मोबाईल चोरट्यांचा शोध हा सुरू केला होता. मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी ह्या घाटंजी पोलिसात दाखल झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई मनोज येलोरे यांनी धडक मोहीम राबवत चोरी गेलेल्या 110 मोबाईलपैकी 62 मोबाईल हे मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत केले. हस्तगत केलेले 62 मोबाईल हे आता मूळ मालकांना परत करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. चोरी गेलेले मोबाईल परत मिळण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असल्याने नागरिकांकडून घाटंजी पोलिसांचं कौतुक करण्यात येत आहे. तर मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याला प्राधान्य दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांचे आभारही मानले जात आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी. घाटंजी पोलीस स्टेशन हद्दीत कुणाचाही मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर अशांनी पोलिसात तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी यावेळी केले. आतापर्यंत घाटंजी पोलिसांनी एकूण 62 मोबाईल जे मिसिंग झालेले होते किंवा गहाळ झालेले होते ते मोबाईल शोधून त्या मालकांपर्यंत परत पोहोचून देण्याचे काम केलेले आहे. या व्यतिरिक्त माझे सर्व घाटंजीवासीय आणि घाटंजी तालुक्यात राहणाऱ्या घाटंजी पोलीस स्टेशन अंतर्गत राहणाऱ्या नागरिकांना आवाहन आहे की त्यांचा मोबाईल जर मिसिंग झाला किंवा कुठेही गहाळ झाला तर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी. आम्ही निश्चित त्यांचा मोबाईल परत मिळवून देण्याचा प्रयत्न करू. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.